तिसरं, सरनाईक साहेब नेहमी सांगतात मेहता साहेब 28 केसेस आहे, 28 केसेस आहे, 28 केसेस आहे. आता त्यांच्याकडे एवढे तर पैसे असतील की ते ॲडव्होकेट अपॉइंट करतील आणि हे जाऊन हा महापालिकामध्ये दिलेलं विधानसभेमध्ये दिलेल्या ॲफिडेव्हिटचीच कॉपी आहे, वेगळी नाही. यामध्ये आम्ही म्हटलं 28मधून 24 केसेस सुटल्या आहेत, 4 केसेस पेंडिंग आहे. 4मध्ये कुठलं तुम्हाला माहीत असेल, महापालिकेत त्यावेळी मटकी फोडली होती, तो एक पोलिसांचं आंदोलन. नंतर मैदान बचाव आम्ही केलं होतं, तो आंदोलनचं गुन्हा एक उदाहरण सांगतो. एक त्यांच्या शिवसेनावर आमच्या कार्यकर्त्यात आपसात ते झडप झाली, तो एक गुन्हा आहे. एक केस सोडलं तर माझ्याकडे व्यक्तीत कुठले केससुद्धा नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी उगाच लोकांना भ्रमित करायचं. 28 केसेस आहेत त्यांचं ॲफिडेव्हिटवर. मी आज सरनाईक साहेबाला चॅलेंज करतो, 28 केसेस असेल तर मी कायमस्वरूपी राजकारण सोडणार, आणि नाही तर तुम्ही जे सांगितलेलं आहेत तुम्ही राजकारण सोडणार का हे नक्की करा. म्हणजे उगाच काहीतरी बोलायचं आणि करायचं हे योग्य नाही. तुम्ही बोला ना बिंदास, आमची चुका असेल बोला ना, दिशाभूल कशाला करायचं. हा ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे, रेकॉर्डला आहे, मी आज कॉपीसुद्धा आपल्याला देतो. या उगाच काहीतरी करायचं. आणि हे आपल्या माहितीसाठी कधीपासून आहे तर ज्या दिवशी मी राजकारणात आलो 1997 पासूनचे उदाहरण. सरकारमध्ये मी 14 नंतर आलो, ह्याच्यातले बहुतांश केसेस हे त्याच सरकारमध्ये क्लोज झालं आहे. आत्तासुद्धा 2.5 वर्षाची जे सरकार त्यामध्ये सुद्धा क्लोज झालं. मी राजकारणात आहे, वेळोवेळी आम्ही विपक्षात होतो, आंदोलन करतच राहणार आहे काही कामं असलं तरी. आणि आंदोलनामध्ये केसेस होणं स्वाभाविक आहे, जनहितसाठी आम्ही करत असतो. पण उगाच खाली 28 केसेस करायचं, तर मी हेही आपल्या माध्यमातून जनतेला मांडायचं होतं. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.